अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता सीआयडी ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे। मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये सीआयडी कडून पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे। एन्काउंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांचा जबाब देखील आता नोंदवला जाणार आहे। सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सूरज, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता सीआयडी ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय, काय नेमकी माहिती? नक्की आता सीआयडीची एक टीम मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गेली होती, ज्या पोलीस स्टेशनमध्ये या एन्काउंटर नंतर अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। अटेम्प्ट टू मर्डर असा गुन्हा दाखल करण्यात आला होता अक्षय शिंदेवर, कारण की त्याच्या बंदुकातून त्यांनीच फायर केला होता मोरेवर, एक राऊंड एटीआय मोरेवर। त्यानंतर आता सीआयडीची टीम तिथे गेलेली आहे, या केसचे जेवढे कागदपत्र आहे ते त्यांच्या ताब्यात घेत आहे आणि त्यानंतर आता ज्युपिटर हॉस्पिटल जिथे 3 पोलीस अधिकारी ऍडमिट आहेत त्यांनाही भेटणार आहे, त्यांची जबाब नोंदवणार आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या हातातून गोली चालली होती आणि अक्षय शिंदेची मृत्यू झाली, त्या पोलीस अधिकारी पीआय संजय शिंदेचाही देखील आता स्टेटमेंट घेतला जाणार आहे। तर आपण बोलू शकतो की सुनावणीनंतर आता सीआयडी ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे। सूरज, मात्र यानंतर नेमका प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे सीआयडीचा? आता जबाब तर नोंदवला जाईलच संजय शिंदेचा, मात्र त्या पुढच्या नेमक्या कोणकोणत्या गोष्टी घडतील? यामध्ये सीआयडीचा जो पथक आहे तो पहिले यात जो तक्रारदार आहे या केसमध्ये, कारण की मुंब्रातली जी FIR आहे जी अक्षय शिंदेवर दाखल करण्यात आली होती अटेम्प्ट टू मर्डरची, त्यामध्ये जो तक्रारदार आहे तो संजय शिंदे नावाचा जो पीआय आहे तो आहे। त्याच्या स्टेटमेंटच्या आधारावर ही FIR दाखल झाली होती, म्हणून त्याचा FIR घेतला जाणार आहे। त्यानंतर अक्षय शिंदे जो मृतक आहे त्याचे आई वडिलांना। ठीक आहे सूरज, आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।